त्या वतीनं राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातनं नमो उद्यान या शहरामध्ये जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च या श्री उद्यानावर त्या ठिकाणी येणार आहे। खरं तरी नमो उद्यान म्हणून ही स्कीम योजना जरी जाहीर झालेली असली तरी या गार्डनचं नाव श्री स्वयंभू नमो उद्यान अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातनं जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च या उद्यानावर होणार आहे। खरं तर या उद्यानामध्ये एक ओपन जिम त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे खुली व्यायामशाळा। त्याच पद्धतीनं खेळाचं जे साहित्य आहे हे साहित्य त्या ठिकाणी असणार आहे लहान मुलांच्या करता। त्याचबरोबर एक छोटं एक स्टेज, एक व्यासपीठ हे सुद्धा त्या उद्यानामध्ये असणार आहे। त्याचबरोबर योगासाठी एक बैठक व्यवस्था ही सुद्धा त्यामध्ये आहे। त्याचबरोबर एक चालण्यासाठीचा एक वॉकिंग ट्रॅक हा सुद्धा त्या उद्यानामध्ये त्या ठिकाणी असणार आहे। खरं तर कणकवली शहराच्या ग्रामीण भागातनं या विकासाची सुरुवात त्या ठिकाणी होते। खरं तर स्वयंभू मंदिर जो परिसर आहे, निम्मेवाडी असेल, सुतारवाडी असेल, बांकरवाडीचा काही भाग असेल, भटवाडी असेल, मधलीवाडी असेल, फौजदारवाडी, सिद्धार्थनगर, माऊलीनगर अशा सगळ्या या भागाचा समावेश या निमित्तानं किंवा त्याचा फायदा या सगळ्या तिथल्या भागातल्या रहिवाशांना त्या ठिकाणी शहरवासियांना होणार आहे। आणि म्हणून ही एक श्री स्वयंभू नमो उद्यानाच्या निमित्तानं एक सुरुवात आहे। आणि या सगळ्या भूमिपूजनाकरता खरं तर या मध्यंतरी आचारसंहिता होती आणि आचारसंहितेच्या उठल्याच्या नंतर आता विकासाला त्या ठिकाणी कणकवली शहराच्या सुरुवात झालेली आहे। जसे जसे अनेक विकासाची कामं ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुरू होताना दिसतील। अनेक वर्क ऑर्डर्स त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, लवकरात लवकर वर्क ऑर्डर पूर्ण होतील आणि जवळजवळ अनेक कामं म्हणजे स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये असतील, रस्त्यांच्या संदर्भामध्ये असतील, आपल्या अनेक विकासाची कामं ही त्या ठिकाणी आपण सुरू करतोय। खरं तर कणकवली शहराच्या या ग्रामीण भागामध्ये निम्मेवाडी, सुतारवाडी या भागामध्ये हे उद्यान त्या ठिकाणी विकसित झाल्यानंतर याचा फायदा तिथल्या रहिवाशांना, कणकवली शहरवासियांना त्या ठिकाणी होणार आहे। आणि 11 वाजता सोमवारी सकाळी 11 वाजता याचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी होणार आहे। या भूमिपूजनाच्या निमित्तानं शहर विकास आघाडी म्हणून ज्या ज्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, शहरवासियांनी यांनी मदत केली किंवा जे सगळे शहरवासी यांना त्या ठिकाणी विशेष असं आमंत्रित त्या निमित्तानं केलेलं आहे आणि सगळेच त्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून या भूमिपूजनासाठी श्री स्वयंभू नमो उद्यान या भूमिपूजनासाठी आपण सर्व शहरवासियांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन सुद्धा या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी कणकवली शहरवासियांना करतो। आणि खऱ्या अर्थाने ही विकासाची सुरुवात आहे। कणकवली शहराला आपण जे म्हटलं होतं की शाश्वत विकासाची गरज आहे आणि तो शाश्वत विकास, मूलभूत सुविधांच्या बरोबर शाश्वत विकास आणि त्या विकासाची सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि अनेक कामं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरवासियांसाठी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतील। आणि म्हणून या कार्यक्रमाला, या भूमिपूजनात आपणही त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं। पत्रकार मित्रांनी सुद्धा त्या ठिकाणी